अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे 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 युगे। श्रोते हो, हा श्लोक भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या सुरुवातीला सांगितला आहे. युद्धाला उभा राहिल्यानंतर समोर सर्व आपलेच नातेवाईक पाहून अर्जुन गोंधळलेला आणि निराश झालेला होता. आपल्याच नातेवाईकांवर शस्त्र उचलावे की नाही अशी त्याची द्विधा मनस्थिती झाली होती. त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याला या श्लोकाच्या माध्यमातून धर्म, कर्म आणि आत्मज्ञान याबद्दल उपदेश केला आणि त्यातूनच भगवद्गीता निर्माण झाली. भगवद्गीतेतील या श्लोकाचा मराठी अर्थ आपण जाणून घेऊ. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, याचा अर्थ हे भारत म्हणजेच हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, धर्मभोवती संकटे येतात. अभ्युत्थानम् अधर्मस्य, याचा अर्थ आणि जेव्हा अधर्माची वाढ होते, वाईट व अनैतिक गोष्टी वाढू लागतात. तदात्मानं सृजाम्यहम्, याचा अर्थ तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो, या पृथ्वी तलावर अवतार घेतो. परित्राणाय साधूनां, याचा अर्थ जे साधू संत, सज्जन, ईश्वरनिष्ठ लोक आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी. विनाशायश्च दुष्कृतां, याचा अर्थ जे पापी, अन्यायी आणि अत्याचारी आहेत अशा दुर्जनांचा विनाश करण्यासाठी. धर्म संस्थापनार्थाय, याचा अर्थ तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, सत्य, न्याय आणि सदाचार पुन्हा स्थापन करण्यासाठी. संभवामी युगे युगे, याचा अर्थ मी प्रत्येक युगात अवतार धारण करतो. केवळ एकदाच नव्हे तर काळानुसार विविध रूपात प्रकट होतो. श्रोते हो, या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की जेव्हा जेव्हा या जगात अधर्म वाढतो आणि सज्जनांवर अन्याय होतो, तेव्हा तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी ते स्वतः अवतार घेतात आणि धर्माची पुनर्स्थापना करतात.